साधु साधु साधु। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा स्वाख्यात असणारा हा सद्धम्म, सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। मागील वेळी आपला कोणता विषय झाला? कोणता शील सुरू होता? पानातिपाता वीरमणी सिक्खापदं समादियामि। आज आपण दुसरं शील, कोणतं शील आहे दुसरं? दुसरं शील पाहणार आहोत। अधीन नादाना वीरमणी सिक्खापदं समादियामि। न दिलेली वस्तू घेणार नाही, म्हणजे नेमकं काय करणार नाही? चोरी करणार नाही। मी कुणाच्या मालकीच्या वस्तूला हात लावणार नाही, चोरी करणार नाही। ज्याच्यावर आपला अधिकार नाही अशी वस्तू मी कुणाच्या मालकीची घेणार नाही। चोरी करणारा व्यक्ती जर त्याला याची जाण करून दिली तर किती सुधार होते आणि आपल्या शीलाला जपतो। आज आपण अशाच प्रकारे या दुसऱ्या शीलाचा अभ्यास करणार आहोत। तर भगवान बुद्धांनी हा उपदेश जो एक राजा, उज्जैनची महाराणी, उज्जैन नावाचा एक राजा होता, त्याची महाराणी जी प्रिय असते तिला म्हणतात पट्टराणी, सर्वात प्रिय ती सामावती। सामावतीला उद्देशून तिच्या घरी काम करणारी जे परमदक्ष, नेहमी आज्ञेचं पालन करणारी अशी एक सेविका होती। तिचं नाव होतं खुजुत्तरा। खुजू उत्तरा, उत्तरा, तिचं नाव खुजुत्तरा पडलं कारण ते उंचीने कमी होती आणि तिच्या पाठीवर एक मोठी गाठ होती, त्यामुळे ती वाकून चालायची, म्हणून तिचं नाव खुजुत्तरा पडलं, खुजी असणारी उत्तरा। तर राजा उज्जैन याची महाराणी सामावतीला पुष्प व द्रव्याची आवश्यकता असल्यास ती प्रतिदिवस रोज 8 कार्शापन 8 रुपये देऊन सामावतीची जी दासी खुजुत्तरा होती तिला रोज ती 8 रुपये देऊन तिच्याजवळ पुष्प बोलवायची। ती खुजुत्तरा एकदा सुमन नावाच्या माळ्याकडे गेली, जो फुलं विकणारा माळी, बगीचा
लावून त्याची राखण करणारा आणि बाजारात नेऊन फुलं विकणारा। त्या माळ्याकडे फुलमाळ्याकडे जाऊन ती रोज पुष्प विकत आणत होती। ती दासी एक दिवस पुष्प आणण्याकरिता गेली तर त्या सुमन पुष्पमाळ्याने फुलमाळ्याने तिला म्हटले, आज मी भगवंताला निमंत्रित केले आहे, मी स्वतः त्या पुष्पाने भगवान बुद्धाची पूजा करणार। त्याने सरळ तिला सांगितलं की आज तुला फुलं मिळणे कठीण आहे। का? कारण आज मी सर्व पुष्प जेवढे मी माझ्या बगीच्यातून काढलेले त्या संपूर्ण पुष्पांनी मी भगवान बुद्धाची पूजा करणार आहे, त्यामुळे तुला मी आज पुष्प देऊ शकत नाही। या प्रकारे तो फुलमाळी तिला म्हणाला, भगवान बुद्धाची मी त्या सर्व पुष्पाने पूजा करीन, तू पण थांब। जर तुला पुण्यकर्म करायचं असेल तर तू पण माझ्या पुण्यकर्मामध्ये सहभागी हो, तू पण थांब, तू पण भगवान बुद्धाचा सत्कार सन्मान कर, त्या सत्कार सन्मानामध्ये तू पण सहभागी हो, तुला पण लाभ मिळेल, धर्मोपदेश पण ऐकायला मिळेल। तू जर ते पुष्पाला हात लावला किंवा दान देण्याची संधी मिळते ते केली तर तुला भगवान बुद्धाची पूजा करण्याची संधी प्राप्त होईल आणि धर्मोपदेश ऐकायला मिळेल। नंतर स्वागतानंतर पुष्प वाचले तर घेऊन जाशील। जर मी भगवान बुद्धाचं भिक्षू संघाचं स्वागत करून पूजा करून झाल्यावर जर काही पुष्प वाचले तर तू ते पुष्प घेऊन जाऊ शकते, मी तुला ते पुष्प देईन। खुजुत्तराने ठीक आहे असे उत्तर दिले। सुमनने बुद्धप्रमुख भिक्खू संघाला भोजनदान करून अनुमोदनाकरिता पात्र ग्रहण केले। भगवान बुद्धाला त्याने भोजनदान दिले भिक्षू संघाला आणि भगवान बुद्धाला संघाचं जेव्हा भोजनदान झालं तेव्हा भगवान बुद्धाच्या हातून पात्र घेतलं स्वच्छ करण्याकरिता, पात्र धुवून आणण्याकरिता ते ग्रहण केलं आणि ते पात्र धुवून आणून बाजूला ठेवलं आणि भगवान बुद्ध दानाचं अनुमोदन करेल, देसना करेल म्हणून तो वाट बघतो। म्हणून भगवान बुद्ध देसनेला प्रारंभ केली। ती दासी पूर्वी 4 कारशापनाचे पुष्प विकत घेऊन आणत होती। पूर्वी तिला 8 कारशापन दिल्यानंतर 8 रुपये दिल्यानंतर 4 रुपयाचे पुष्प ती घेऊन येत होती आणि 4 रुपये चोरून ठेवत होती, चोरी करत होती। तेव्हा 4 रुपयाचे पुष्प आणून 4 रुपये ती आपल्याजवळ वाचवून ठेवायची। आज भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकलं तिने, भगवान बुद्धाची पूजा केली, भगवान बुद्धाने जे प्रवचन केलं की चोरी करणे कुशल कर्म नाही, म्हणून दान करणे कुशल कर्म आहे किंवा योग्य मार्गावर चालून सत्याच्या मार्गावर चालून शील पालन करणे हे कुशल कर्म आहे। म्हणून भगवान बुद्धाने शीलावर दुसऱ्या शीलावर उपदेश केला। जसा तिने उपदेश ऐकला तेव्हा तिने मात्र आज 8ही रुपयाचे पुष्प विकत घेऊन गेली। त्या राणीकरिता आज मात्र प्रवचन ऐकल्यावर ती 8ही रुपयाचे पुष्प घेऊन ते त्या राणीकडे गेली। तेव्हा सामावतीने विचारले, आज राजाने पुष्प विकत आणण्याकरिता तुला दुप्पट पैसे दिले का? आज फुलं नेहमीपेक्षा भरपूर आले, कारण नेहमी जे तू पुष्प आणायची अर्धे पुष्प यायचे, आज तर डबल आले। म्हणजे असं वाटते की तुला राजाने दुप्पट पैसे दिले असेल।
तेव्हा ती खुजुत्तरा दासी म्हणाली, नाही आरे. तर मग आज दुप्पट फुलं कसे? तिला तिने सांगितले की नाही आर्ये, मला दुप्पट फुलं पैसे दिले नाही आणि मी दुप्पट पैशाची फुलंही आणली नाही, त्याच पैशात आणले जे तुम्ही दिले होते. तर मग आज दुप्पट फुलं कसे काय आणले? पूर्वी 4 कारशापनाचे पुष्प विकत घेऊन 4 कारशापन ती काय करायची? तर आज ती सत्य बोलते की पूर्वी मी 4 कारशापनाचे पुष्प आणायची आणि 4 स्वतःजवळ लपवून चोरी करून ठेवत होती. आज तू 4 कारशापन स्वतःकरिता का नाही ठेवले? सामावती म्हणाली, ठीक आहे, आजपर्यंत तू 4 कारशापन चोरून ठेवत होती, परंतु आज काय झालं असं? आज तर 4 कारशापन तू चोरून ठेवले नाही, 8ही कारशापनाचे पुष्प आणले, काय कारण आहे? तेव्हा ती म्हणाली, कारण की आज मी शास्ता भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकून धर्मानुसार जीवन जगण्याचे व्रत म्हणजे दृढ निश्चय केला आहे, व्रत घेतलेला आहे. कशामुळे? प्रवचन ऐकल्यामुळे. आजपासून मी योग्य जीवन जगण्याचं व्रत घेतलेलं आहे. धर्मानुसार आचरण करून जीवन जगण्याचा निश्चय केलेला आहे. तेव्हा सामावती म्हणाली, अरे मूर्ख दासी, इतके दिवस चोरी केलेले कारशापन रुपये मला आणून दे. ती असं न म्हणता, सामावतीने असे म्हटले नाही, नाहीतर एखादी असती तर म्हणलं असतं की आत्तापर्यंत तू चोरी केली, इतके पैसे माझे वापस आणून दे. पण तिने असे शब्द वापरले नाही. सामावतीने तिला, अरे मूर्ख दासी, इतके दिवस चोरी केलेले कारशापन रुपये मला आणून दे असे न म्हणता, तिला कुठल्याही प्रकारे दाटफटकार न करता, दाटदपट न करता, तिच्यावर न रागवता असे म्हणाली, तू जे धर्मामृत प्राशन केले, तिला पैशाची पडलेली नाही आहे. सामावतीला पैसे चोरले आतापर्यंत इतके दिवस आणि आज प्रवचन ऐकलं म्हणून तू इमानदारीनं 8 रुपयाचे पुष्प आणले, मग इतके दिवसपर्यंत जे चोरी केली ते पैसे गेले कुठे? ते मला पैसे वापस कर, असं काहीही बोलली नाही. ती तर फक्त एवढंच म्हणत आहे की तू जे धर्मामृत पिऊन आलेली आहे, भगवान बुद्धाने जे धर्माचं तुला अमृत पाजलेलं आहे, ते जे अमृत प्राशन केलं तू, ते धर्माचे अमृत मला पण पाज. राणी म्हणाली त्या सेविकेला, दासीला, तुझे भगवान बुद्धाच्या मुखातून निघलेलं अमृत, बुद्धवाणी जे श्रवण करून आली, ते धर्मामृत प्राशन करून आली, ते मला पण तू पाज, ते अमृत मला पण पाज असे म्हणून तिने या प्रकारे तिला बोलली की मला पण तू हे अमृत पाज असे म्हणून राणी सामावती पण धर्मश्रवण करण्याची इच्छा करू लागली. राणीने काय केले? असे म्हणून सामावतीने धर्मश्रवण करण्याची इच्छा केली. आणि कुणाकडून? बुद्धाकडून नाही. बुद्ध तर तिला माहीतही नाही आणि बघितलंही नाही. आणि हिला दर्शन झालं त्या सुमन नावाच्या माळ्याच्या घरी, फुलमाळ्याच्या घरी हे दर्शन झालं. तेव्हा तिला बुद्ध कळले, बुद्ध माहीत पडले. नाहीतर तिच्या राणीला तर बुद्ध माहीतच नाही, म्हणून ती म्हणते की तू मला धर्मामृत पाज, अशी तिने इच्छा केली. इच्छा केल्यावर दासी म्हणाली, ठीक आहे, मला प्रथम आंघोळ घाल. आता त्या राणीला, त्या दासीला आंघोळ करून द्यावं लागणार. दासीने असे म्हटल्यावर राणी सामावतीने दासी खुजुत्तराला 16 सुगंधित पाण्याने भरलेल्या घड्याने तिची आंघोळ करून दिली. 16 सुगंधित घडे होते पाण्याचे भरलेले, त्याच्यामध्ये अलग अलग द्रव्य आणि अलग अलग पुष्प टाकलेले होते. म्हणून 16 प्रकारचं
सुगंधित पाणी राणीला असते आंघोळीला, त्या पाण्याने त्या खुजुत्तराला 16 सुगंधित पाण्याने भरलेल्या घड्याने तिची आंघोळ करून दिली. नंतर तिने 3 नेसायला वस्त्र दिले. 3 वस्त्र, एक आतमध्ये लावायला, एक वरून आणि एक खांद्यावर असं संघाटीसारखं ठेवायला. 3 नेसायला लावायला 2 सुंदर नवीन शुभ्र साड्या दिल्या. तिला पांढऱ्या शुभ्र नवीन 2 साड्या दिल्या. त्यातील एक साडी लावून दुसरी घडी करून खांद्यावर ठेवली. आसन अंथरले. नंतर ते आसन आपलं अलग ठेवलं तिनं, खाली बसायचं, त्या आसनावरच बसायची. एक पंखा मागितला राणीकडून, सामावती राणीकडून एक पंखा मागितला. तिला भगवान बुद्धाकडून धम्मश्रवण केलेल्या पद्धतीनुसार आसनावर बसली. तर भगवान बुद्ध कसे धम्म उपदेश करतात आणि धम्म किती श्रेष्ठ आहे, तर ती दासी खुजुत्तरा श्रेष्ठ नाही आहे की आसनावर बसली, माझा सन्मान करा, माझा गौरव करा, कारण मी आता तुम्हाला धर्म श्रवण करायला लावणार आहे, तर तुम्ही मागणी केलेली आहे, आता मला उंच आसन द्या, अशा उद्देशानं नाही मागत आहे. उंच आसन का मागितलं तिनं? राणीपेक्षा आहे तर दासी, परंतु उंच आसनाची मागणी केली. उंच आसन पाहिजे का? म्हण का काय कारण असलं पाहिजे की उंच आसन मागितलं? हा, बरोबर, बुद्धाची देशना. मग श्रेष्ठ कोण? देशना करणारी श्रेष्ठ आहे की देशना श्रेष्ठ आहे? देशना. मग ते ज्या उच्च श्रेष्ठ वचनांना सांगत आहे, त्या वचनांचा गौरव तेव्हा होते जेव्हा सांगणाऱ्याला उंच आसन आपल्यापेक्षा दिल्या जाते, तेव्हा त्या वचनांचा गौरव करणे होते. गौरवपूर्वक धर्म ऐकत आहोत असं होते. म्हणून ज्या व्यक्तीने बुद्धवाणी सांगायला सुरुवात केली त्या व्यक्तीला आपण उंच आसन देत असतो. बऱ्याच ठिकाणी असं होते की घरचे लोक काय करतात, ज्यांना जाणकारी नाही आहे धर्माची, ते काय करतात, पहिलेच बेडवर बसून राहतात, किंवा घरच्या लोकांना जाणकारी नसल्यामुळे खाली आसन टाकतात. काल जे गेलो ना जिथे, तिथे खाली आसन. 2-3 परित्राण घेतले त्या बाईने, महापरित्राण झालं, हे दुसरं आहे, पण तिने पूर्ण खाली आसन आम्हाला दोघाला आहे. हे काय? तू भोजनदान करत आहे भिक्षू लोकांना आणि धर्म ऐकणार आहे, आशीर्वाद घेणार आहेत खाली. आता तुझा पावना कुठे बसणार आहे? आलेला खाली बसणार का आमच्यासोबत? डायरेक्ट सरळ बेडवर बसणार. त्याला कोण रोखणार? मग बनते लोक कुठे बसून आहे? त्या पावण्याच्या पायाजवळ. म्हणजे किती गौरव करतो आपण चिवराचा, की पावण्याच्या पायाजवळ भिक्षू बसतो होतो. म्हणून बऱ्याच ठिकाणी अशा ठिकाणी दुबारा जायचं नसते. बुद्धानं 9 कुळसूत्रातले 9 जे नियम आहे त्यामध्ये सांगितलं अशा घरी पुन्हा जायचं नाही. म्हणून गौरव करणं शिकलं पाहिजे की घरातला पाहुणा असेल की नसेल, पण पहिल्यांदा भंतेजी आल्याबरोबर त्यांना कुठलं आसन दिलं पाहिजे? पहिले बेड खाली करून दिला पाहिजे. मग बाकीचे बसो, सोफ्यावर बसो, खुर्चीवर बसो, काही हरकत नाही, मनाई नाही. पण जेव्हा भंतेजीला आपण एक तर खाली बसवतो नाही तर सोफ्यावर बसवतो, तर दुसरा येऊन त्याच्याच बाजूला सोफ्यावर बसतो. म्हणजे आता वंदन करणारा वंदन करायला आलात, कोणाला करल? एकाच लाईनीत सर्व आहे ना, 2-3 सोफे आणि शिदे असे टाकलेले आहे. इथं भलाही नाही बसला, पण त्या कोपऱ्यावर बसला, तर भंतीच्या लेवलनं एकच आसन, एकाच किमतीचं आणि एकाच लेवलचं. आता वंदन कोणाला होईल? कोणाला वंदन होणार? भंतीजीला होणार की जे एका आसनावर बसलेले 10 लोक त्याला होईल?
होईल. मग कसा गौरव करतो आपण? ज्या किमतीच्या आसनावर सोप्यावर भंतीजीला बसवतो त्याच किमतीच्या आसनावर त्याच लेवलमध्ये गृहस्थ बसतो. मग त्याचं काय राहिलं का? आता ज्या आसनावर भगवान बुद्ध बसून आहे तेच आसन थोडंसं इकडून तिकडून वाढवून द्या आणि तिथे एखाद्या व्यक्तीला बसवून द्या. काय होईल? त्या आसनावर बसण्याची त्याची लायकी नाही, त्या लायक नाही आहे. तरी आपण भगवान बुद्धाच्या बाजूला जर बसवणार, चिवरधारेच्या बाजूला बसवणार त्या गृहस्थाला, तर पहिल्यांदाच प्रज्ञावान व्यक्ती जर असेल तर तो काय करेल? पहिले बंदीजीचं आसन पहिले बेड खाली करून देईल. बंदीजी तुम्ही इथे बसा. मग ठेंगण्या आसनावर कुणालाही बसता येते. मग पाहुणा असो की घरचा व्यक्ती ज्याची कंबर दुखते, टोंगळे दुखते, तो असो, त्याला ठेंगण्या आसनावर बसता येते. बंदीजी सुद्धा मनाई करणार नाही. का? कारण गृहस्थापेक्षा बंदीजीचं आसन उंच आहे आणि बंदीजी समजू शकतो की समोरच्या व्यक्तीला काही टोंगळ्याचा प्रॉब्लेम असेल, काही कमरेचा असेल, मानेचा असेल, होऊ शकते. मग ते बसले तरी काय फरक पडत नाही. पण जेव्हा बंदीजीला तुम्ही खाली आसन टाकाल, पाहुणा तुमचा खुर्चीवर बसेल किंवा बंदीजीला सोप्यावर बसवाल आणि तुमचा पाहुणा बेडवर बसेल किंवा बंदीजी ज्या सोप्यावर बसून आहे त्याच सोप्यावर एकाच लाईनीमध्ये तो बसेल, किती गौरव करतो आपण त्या चिवराचा. जे धर्म सांगणार आहे त्या धर्माचा किती गौरव करतो. राणी असून सुद्धा खाली बसत आहे चटईवर आणि तिला उंच आसन देत आहे. का? कारण ती श्रेष्ठ वचनांना सांगणार आहे. तिला आसन नाही आहे, ते त्या धर्माला आसन आहे, त्या देशनेला आसन आहे. बुद्धाची वाणी एवढी श्रेष्ठ आहे की इतका गौरव केला जातो. सांगणाऱ्याचा जेव्हा गौरव करतो तेव्हा त्या बुद्धवाणीचा गौरव होतो. तर अशा प्रकारे तिला उंच आसन दिलं, त्यानंतर एक पंखा दिला आणि भगवान बुद्ध ज्या प्रकारे उपदेश करतात अशाच प्रकारे ती आसनावर बसून उपदेश करायला बसणार आणि तिच्या बाजूने एक पुन्हा सेविका तिला पंख्यानं हवा घालणार. कारण ती बुद्धवाणी सांगणार आहे म्हणून ती एक पंखा मागितला. तिला भगवान बुद्धाकडून धम्मश्रवण केलेल्या पद्धतीनुसार आसनावर बसवून चित्रित पंख्याला हातात धरून 500 महिलांना बोलावून, नंतर सामावतीने काय केलं? 500 तिच्या महिला सहेलिया होत्या त्यांना बोलवून भगवान बुद्धाकडून ऐकलेल्या पद्धतीनुसार धम्म प्रवचन केले. नंतर तिने काय केलं? भगवान बुद्ध ज्या पद्धतीनं धम्मोपदेश करायचे त्याच पद्धतीने तिने धम्मोपदेश प्रवचन केले. तिच्याकडून धम्मोपदेश ऐकून सर्व महिला श्रोतापत्ती फळात प्रविष्ट झाल्या. बघा, भगवान बुद्ध करतात तर म्हणता येते की श्रोतापन्न सकृतगामी अनागामी होतात. आणि बुद्धाची वाणी त्यांच्या मुखातून जे ऐकायला मिळणे इतकी गोड अमृत तुल्य वाणी, ऐकुशा वाटणे, अजिबात इकडे पाऊशा नाही तिकडे पाऊशा नाही. आपण तर थोडासा फोन आला का वाणी गेली तिकडे, मला काही देणे घेणे नाही त्या वाणी. मला पहिले तर इम्पॉर्टंट काय आहे? फोन आहे, म्हणजे तो व्यक्ती आहे त्यानं फोन केला तो. म्हणजे जे वचन होतं बुद्धवाणी त्याचा किती गौरव केला आपण? त्याचा गौरव नाही आहे. फोन येणे, फोनला महत्त्व देणे, बाहेरच्या व्यक्तीला महत्त्व देणे म्हणजे बुद्धवाणीचं देणे घेणे नाही आहे, बुद्धवाणीचा गौरव नाही आहे, बुद्धवाणीचा अपमान आहे. जो व्यक्ती मन लावून ऐकतो त्या राणीनं 7ही कामं सोडले हातचे, पण पहिले बुद्धवाणीचा गौरव करणं शिकलं पाहिजे आणि ती शिकली. तिला उंच आसन दिलं, मन लावून बसली, तर त्या निस्त्या उपासिकेकडून धर्म ऐकून किती तिच्या मैत्रिणी 500 मैत्रिणी श्रोतापत्ती फळामध्ये प्रविष्ट झाल्या.
आपण 1000 वेळा प्रवचन ऐकू तरी होत नाही. का? याच्या मागचे हे चलबिचल मन आहे, विचलित अवस्था आहे मनाची. ज्यानं मन लावून ऐकलेलं आहे त्याच्या पूर्णच्या पूर्ण हृदयामध्ये ते बुद्ध वाणी जाऊन घुसतो आणि पूर्ण शरीर त्याचं डेव्हलप करतो, पूर्ण तरंगित करतो, प्रसन्नतेच्या तरंगानं भरून काढतो आणि तेव्हा तो त्याचं मन गदगद होतो, आतल्या आतमध्ये तो श्रोतापन्न होऊ शकतो. बुद्धवाणी आहे ती. तर या उपासिकेनं बुद्धवाणी ऐकवली आणि ते ऐकून ते सारे लोक, तिच्या मैत्रिणी 500 मैत्रिणी श्रोतापती फळामध्ये प्रविष्ट झाल्या, स्रोतमध्ये पडल्या मुक्तीच्या. सर्व महिलांनी तिला नमस्कार केले की उपकार आहे तुझे आमच्यावर, तुझ्यामुळे हा धर्म मिळाला, उपकार म्हणायला लागले. व तिला नंतर ती कोण होती? सामावतीची दासी होती. आता तिला काय केलं? दास्यत्वातून मुक्त केलं, गुरु बनवलं. बुद्धापासून ऐकून आलेली वाणी जशीच्या तशी सामावतीनं ऐकली, मन लावून ऐकली, तेव्हा तिला लाभ झाला. मन जेवढं विचलित राहणार त्या लोकांना लाभ होणे कठीण आहे. कहा गया तो कहीं नहीं, क्या लाया कुछ नहीं. काय सांगितलं तर माहीत नाही, काय घेऊन आली माहीत नाही, अशी अवस्था होती. चित्त इतकं चंचल आहे, इतकं विचलित चित्त भटकवणारा आहे. क्षणात भटकवून टाकतो, तो तरंगच तोडतो. जो आपल्या मनामध्ये घर करणार होता तो तरंग गायब करून टाकतो, पटकन दुसरा विषय दाखते. म्हणून प्रवचन करत असताना मोबाईल सायलेंट पाहिजे किंवा व्हायब्रेटवर पाहिजे किंवा स्विच ऑफ पाहिजे, डिस्टर्ब नकोच. अशा प्रकारे भगवान बुद्धाची वाणी मन लावून ऐकल्या जाते, तेव्हाच त्यालाच लाभ होतो. नाही तर 1000 प्रवचन ऐकले विचलित चित्ताने त्याला लाभ होत नाही. अशा प्रकारे तिला दास्यत्वातून मुक्त केले. ती रोज भगवान बुद्धाकडून धम्म ऐकून त्रिपिटकधर झाली. काय झाली? काय पाठांतर झाला तिचा? रोज रोज बुद्धाकडून वाणी ऐकून पुरा त्रिपिटक मुखोगत केला तिनं. किती आहे त्रिपिटकामध्ये उपदेश? कोणाकोणाचे आहे? बुद्धाचे किती? एकूण किती हजार आहे? 84,000 उपदेश आहे. 84,000 उपदेश. आणि त्यामधून भगवान बुद्धाचे किती? 82,000 भगवान बुद्धाचे. आणि 2,000 सारीपुत्तानी महामोगलान. 2 शिष्य, अग्रशिष्य यांचे 2,000 उपदेश. 82,000 भगवान बुद्धाचे. एकूण टोटल केला बुद्धांनी तर म्हणजे 84,000 उपदेश. तर अशोक सम्राटांनी किती चैत्य आणि स्तूप बांधले? विहार बांधले ना. एवढा उपदेश म्हणजे याला धर्मस्कंद म्हणतात. बुद्धवाणीला 84,000 उपदेशाला काय म्हणतात? धर्मस्कंद. जेवढे धर्मस्कंद आहे तेवढेच त्यांनी विहार, चैत्य आणि स्तूप बनवले. तर ही रोज प्रवचन ऐकून यायची आणि सामावती या राणीला ऐकवायची. रोज ऐकू ऐकू काय झाली? त्रिपिटकधर. पुराच्या पुरा 3 पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक आणि सुत्त पिटक. हे 3ही पिटक तिला मुखोगत. 3ही पिटक मुखोगत. या 3 पिटकाचा विस्तार जर केला, उपग्रंथ त्याचे, तर काय होते? पूर्ण अलमारी 6 फुटाची अलमारी भरते त्रिपिटकाने. आणि जर त्याचे अलग अलग भाग जर केले तर 3 अलमाऱ्या भरतात. त्रिपिटक किती मोठा आहे? 3 अलमाऱ्या 6 फुटाच्या
पूर्ण फुल भरतात इतकं त्रिपिटक भगवान बुद्धाचं आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात की भगवान बुद्धाचा त्रिपिटक हा विशाल समुद्रा समान आहे. भगवान बुद्धाचा धम्म हा त्रिपिटक विशाल समुद्रा समान आहे आणि या समुद्राच्या पाण्यामध्ये माझा फक्त पायाचा तळपायाचा घोटा भिजला आहे. फक्त घोटा भिजला म्हणते बाबासाहेब. विचार करा की धम्म किती अजून बाकी आहे. म्हणून या भोळ्या भाबड्या समाजाला, अज्ञानी समाजाला थोडं थोडं 4 शब्द समजण्याची शक्ती आली. या समाजाला बुद्धाने धम्मग्रंथ लिहून दिला. साधा आणि सोपा करून दिलं की लवकर समजेल. पण बुद्धाने धम्मग्रंथ समजणे एवढं सोपी गोष्ट नाही आहे. कारण तो कोणी लिहिला? एका बोधिसत्वाने लिहिला. त्याच्यामुळे बाबासाहेबाचा हा ग्रंथ आपल्या भाषेत सांगतात लोक, तोडून मोडून त्याचे अर्थ काढून जसे त्याला अर्थ पडतात तसेच लोकांना आपल्या मताचा व्यक्ती बनला पाहिजे म्हणून त्या प्रकारचे उपदेश करतो. त्या बुद्धानी धम्मग्रंथाला आपल्या मनानुसार सांगतो. बाबासाहेबाच्या दूरदृष्टीच्या ज्ञानानुसार कोणीच बुद्धानी धम्मग्रंथ सांगत नाही. आणि जर तो सांगायला बसला बुद्धाच्या विचारानुसार, बाबासाहेबाच्या दूरदृष्टीनुसार, तर त्याला काय करावं लागते? त्या ग्रंथाला बऱ्याच वेळा चाळल्यानंतर ते जे अधुरे प्रवचन आहे त्याचा पुरावा त्याला मध्यम निकाय, अंगुत्तर निकाय, संयुक्त निकाय, दिघ निकायशी जोडावा लागतो. आणि जर त्याचा या त्रिपिटकाचा अभ्यास झाला असेल तरच बुद्ध आणि धम्मग्रंथ तो पुरा सांगू शकतो. अन्यथा सांगू शकत नाही. कारण त्याच्यात अर्धवट आहे. एक सूत्र तुम्ही पहा, तिथं सूत्राचा परिचय आहे, थोडासा उपदेश आहे. पण तेच सूत्र तुम्ही दुसऱ्या ग्रंथामध्ये पहा, मध्यम निकाय किंवा अंगुत्तर निकाय 4-5 पानाचं आहे. ते जेव्हा याला जोडाल तेव्हा ते सूत्र पुरं होते, अन्यथा होत नाही. पण आपल्या बुद्धीच्या स्तरावर की या लोकांना किती समजणार आणि किती ग्रहण करणार, आपल्या बुद्धीचा तर्कशक्ती जाणली. आणि म्हणून बाबासाहेबांनी थोडक्यामध्ये पण सुंदर बुद्ध आणि धम्मग्रंथ दिला. मी बुद्ध आणि धम्मग्रंथ जर घेतला असता तर मला पाहिजे विद्यार्थी, आणि माझा आहे 150 मार्काचा पेपर बुद्ध आणि धम्मग्रंथावर. जे मी शिकवतो ते पाठ पाहिजे आणि मला त्याच्यातूनच सोडून पाहिजे. 150 मार्काचा पेपर घेत असतो. पुरा मला पेपर काढून आहे, प्रश्न काढून आहे, उत्तरं काढून आहे पूर्ण. तेवढा जर 150 मार्काचा तुम्हाला पेपर आला, समजून जायचं बुद्ध आणि धम्मग्रंथ समजला. काही प्रमाणात ते मी जिथे गेलो तिथे बुद्ध आणि धम्मग्रंथ जर लावला, आग्रह केला कोणी, तर मग 150 मार्काचा पेपर त्याच्याकडून पाठांतर करून घेतो. हे पाहिजे तर शिकवण्यात फायदा. अन्यथा तुम्ही यायचे, ऐकायचे, चालले जायचे. उद्या विचारलं तर माहीत नाही, किंवा यायचे नाही यायचे. काही यायचे तर मग मोबाईलमध्ये व्यस्त राहायचे, काही यायचे तर थोड्याच वेळात उठून जायचे. यानं धर्म कळतच नाही. 1000 वेळा धर्म सांगितला, पण तुम्हाला काल काय झालं होतं, परवाच्या दिवशी काय झालं होतं, त्याची लिंक मध्यात तुटल्या कारणाने तुम्हाला विचारल्यावरही सांगता येणार नाही. मग म्हणाल की नाही मी तर हजर नव्हती, तर मग ज्ञान तर गेलं ना. समजणार काय आहे? सुरुवातीचं समजलं ना, मधामध्ये गॅप दिली, शेवटचं ऐकलं. मग आता बूड पकडलं, मधातला बुंदा पकडताच येत नाही, शेंड्यावर छलांग मारायला पाहते, कसं होईल? काहीच नाही ना, काहीच नाही. त्या व्यक्तीला काय समजणार आहे? म्हणून पहिल्या वर्गात बसणारा व्यक्ती जर पहिल्या वर्गात वर्ष काढेल तर त्याला बरोबर दुसऱ्या वर्गाचं ज्ञान पुढचं हे आहे म्हणून जाण होईल. नाहीतर पहिलाच वर्ग समजला नाही तर तो दुसऱ्या वर्गात जाणार, काय समजणार? आणि असं होते, ढब्बू लोकांची संख्या जास्त राहते. तेच कारण आहे 10वीपर्यंत धकावरे म्हणून आढळ राहिले. असं ते धर्माच्या क्षेत्रात सुद्धा या प्रकारे जे अर्धवट ज्ञानाचे आहे, आणि अर्धवट ज्ञान हे धोकादायक सांगितलं बाबासाहेबांना. जे लोक अधुरं ज्ञान घेतात, आज आलं तर आलं, परवा नाही यायचं, परवा आलं तर आलं, त्याच्यानंतर नाही यायचं, काय समजणार आहे अशा लोकांना धर्म? कवडीचाही धर्म समजत नाही.
हा धर्म समजण्यासाठी मग काय करावं लागते? दोघं पती पत्नी जर असेल आणि त्याच्यातला एक येत असेल तर त्यानं घरी जाऊन त्याच्यावर चर्चा केल्या पाहिजे पत्नीसोबत. असा असा धर्म होता, हे प्रवचन होतं, या प्रकारची वाणी होती, भगवान बुद्धाचं वचन असं होतं, असं ऐकल्याने मन लावून ऐकल्याने असा लाभ झाला. जर चर्चा केली तर धर्म थोड्या प्रमाणामध्ये पत्नीलाही समजते किंवा पतीला समजते घरी, पण चर्चा आवश्यक आहे. घरी गेल्यावर धर्मचर्चा अत्यंत आवश्यक आहे. त्याचं रिपीट पुन्हा रिव्हिजन होते घरी गेल्यावर, की मी काय ऐकलं आणि काय विसरलो, विसरलेलंही आठवायला सुरुवात होते, प्रज्ञा जागृत होते. तर अशा प्रकारे आपण कालेन धम्म सा कच्छा एतं मंगलम उत्तमं, आपल्या परिवारासाठी आपल्या स्वतःसाठी उत्तम मंगल आहे धर्मचर्चा करणे घरी जाऊन. चांगली गोष्ट आहे. कारण मी इथे ऐकलं, घरच्या लोकांचा लाभ कसा होईल? तर घरातल्या लोकांना काही कामधंदे नाही आले, आपण ऐकवायचा. हिनं तेच केलं ना, तिची ऐकण्याची इच्छा होती म्हणून या प्रकारे ऐकलं, त्याचा लाभ होत असतो. घरी राहील तरी लाभ होतो. या प्रकारे ते भगवान बुद्धाची वाणी ती वारंवार ऐकून त्रिपिटकधर झाली. त्यानंतर भगवान बुद्धांनी पण कधी तिच्याकरिता असे समजून घ्या भिक्खूंनो, माझ्या श्राविका तसेच उपासिकांमध्ये तिला बहुश्रुत व धर्मोपदेशिका म्हटले आहे. भगवान बुद्धांनी नंतर तिला पदवी दिली. भिक्षूंना सांगितलं, भिक्षूंनो, माझ्या ज्या श्राविका आहे, उपासिका आहे, त्या श्राविकांमध्ये पहिला नंबर कोणाचा लागतो? कुजुत्तराचा लागतो. धर्म श्रवण करण्यात आणि तो आत्मसात करण्यात धर्मोपदेशिका म्हटलेले आहे. धर्मोपदेश देणारी कुजुत्तरा, तिचं नाव ठेवलं, नंतर पदवी दिली तिला भगवान बुद्धांनी. माझ्या श्राविकामध्ये तसेच उपासिकांमध्ये तिला बहुश्रुत व धर्मोपदेशिका म्हटल्या गेलेल्या आहे, म्हणून तिला पदवी मिळालेली आहे बहुश्रुत. आजही तिला याच नावाने धर्मोपदेशिका बहुश्रुत त्रिपिटकधर या नावाने ओळखल्या जाते. श्रेष्ठ ही कुजुत्तराच सर्वश्रेष्ठ आहे सर्व उपासिकांमध्ये, आणि धर्मश्रवण करणाऱ्यांमध्ये कुजुत्तराच सर्वश्रेष्ठ आहे असे म्हणून तिला अग्रस्थान दिले. भगवान बुद्धांनी काय केले? तिला अग्रस्थान दिले, धर्मोपदेशिका असं म्हणून. तर अशा प्रकारे तुम्हाला पण अग्रस्थान मिळू शकते, तुम्ही पण तशा बनू शकता जर त्या कुजुत्तराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जर एक एक वचन आपण मन लावून ऐकायला लागलो आणि पाठांतर करायला लागलो तर दुसऱ्याला सांगण्याची आपण तयारी ठेवतो. पण ज्या व्यक्तीच्या डोळीत काहीच नाही आहे तर दुसऱ्याला काही देईल का? शक्य नाही. म्हणून आपल्या डोळीमध्ये पहिल्यांदा त्या गोष्टीची पूर्ती पाहिजे, दुसऱ्याला वाटण्याआधी आपल्याजवळ ती गोष्ट पाहिजे. आणि ते जर आपण संग्रह केला निश्चितच आपल्याला ही भावनाची ते आपोआप, अरे माझं कल्याण होत आहे, चला दुसऱ्याचं कल्याण करावं. याला म्हणतात स्वहित आणि परहित साधणारा सत्पुरुष. म्हणून आपलंही कल्याण झालं पाहिजे आणि इतरांचंही कल्याण झालं पाहिजे, माझ्या परिवाराचं कल्याण झालं पाहिजे, अशी भावना बाळगली पाहिजे. तर अशा प्रकारे आज आपण चोरी न करणे, चोरी करणारा व्यक्ती प्रवचन ऐकून दुरस्त होतो, तो चोरी करायचं सोडून देतो. तर अशा प्रकारे कुजुत्तराच्या सोबत या प्रकारे घटना घडली की तिने 8 कारशापन राणीपासून नेले आणि 4 कारशापन चोरी करून ठेवले. पण भगवान बुद्धाच्या वाणीने चांगले चांगले लोक बदलतात, तर केलेल्या कर्माबद्दल पश्चाताप करतात, कालांतरानं ते कर्म पुन्हा करत नाही. अशा प्रकारे धर्माची वाणी इतकी श्रेष्ठ आहे. फक्त आपल्या पडली पाहिजे कानी, तेव्हाच करते ते आपलं मंगल.
तर अशा प्रकारे आज जे धम्मश्रवण केलेलं आहे ही बुद्धवाणी तुमच्या कल्याण करो, मंगल करो अशी मंगलाची कामना करतो। जे काही आपण पुण्यकर्म केलेलं आहे बुद्ध धम्मसंघाच्या गुणाची पूजा करून, सातही सम्यक संबुद्धाची पूजा करून, वज्रासनाची पूजा करून, सात निमित्ताची पूजा करून, बौद्ध वृक्ष वंदना करून, चैत्य वंदना करून, सुत्तपठण करून, आनंदाची वंदना करून, भगवान बुद्धाला जलदान ग्लान प्रत्ययदान करून जे पुण्य अर्जित केलेलं आहे धम्मश्रवण करून हे पुण्यकर्म चारही दिशेला असणाऱ्या देवतागणांना पोहोचो। या पुण्यकर्माच्या बलाने चारही दिशेतील देवतांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो। बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळू। यानंतर या पुण्यकर्मातला काही वाटा आपण त्या लोकांना अनुमोदन करूया जे लोक सदैव आपल्यावर अनुकंपा करतात, कल्याणाची भावना करतात, आपलं हित चाहतात, आपलं कल्याण चाहणारे कल्याण मित्र, आपले गुरुजन, आचार्य, उपाध्याय, जन्म देऊन महान उपकार करणारे उपकारकर्ता, माता पिता, संकटकाळी मदतीला धावून येणारे ज्ञातिगण, 4 प्रत्ययाने भिक्षुसंघाची सेवा करणाऱ्या उपासक उपासिका या सर्वांपर्यंत हे पुण्यकर्म पोहोचो। या पुण्याच्या बलाने त्यांच्यावर येणाऱ्या साऱ्या आपत्ती विपत्ती दुःख भयरोग नष्ट हो, त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये अभिवृद्धी हो, ते बुद्ध शासनामध्ये राहतो, त्यांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो। सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये त्या सर्वांना उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो। या पुण्यकर्मातला काही भाग आपल्या कुळातील कालगत झालेल्या लोकांपर्यंत पोहोचो आणि त्यांना सुगतीचा जन्म लाभो ही मंगल मैत्री त्यांच्यासोबत आणि या पुण्यामध्ये सहभागी होऊन दुःखातून मुक्त अवस्था प्राप्त करो। सबीतियो विभाज्यन्तु सबरोगो विनाशतु माते भवन्तरायो सुखी दीर्घायुको भव। आयु आरोग्य संपत्ति सर्ग संपत्ति में वच अतो निब्बान संपत्ति विनाते समीजतो। सुखी हो, सर्वांचे मंगल, सर्वांचे कल्याण। आज केलेले पुण्यकर्म कल्याण मित्र बनून तुमच्यासोबत सोबत राहा आणि दुःखातून मुक्ती करण्यास मदत करो। सर्वांवर बुद्ध धम्मसंघाची अनुकंपा हो। सर्वांना शुभ धम्मरात्री, सर्वांची रात्र सुखपूर्वक जाओ।